यशवंतराव होळकर चौक ते आरंभ अपार्टमेंट कॉर्नर रस्ता 25 लाख रुपये, एजीडी स्पोर्ट्स क्लब ते सिद्धिविनायक रस्ता 25 लाख रुपये, सिद्धिविनायक नगर ते जयनगर रस्ता 25 लाख रुपये, ही त्यापैकीच काही कामं आहेत. पण या कामांचा आदेश सरकारनं काढलाच नव्हता. बनावट अध्यादेश काढून ही कामं करण्यात आली. खोटं पत्र देऊन खोटी कामाचं पत्र दिलं गेलं प्रसाद लाडांचं. हे राज्यात फसवणारांचं आहे. हे फक्त एका ठिकाणी नाही, काही ठिकाणी माझ्याकडे प्रकरण असे आलेले खोटे शिक्के मारलेले आहेत. इथं या मुंबईचे प्रकरण आहे, जवळपास 60 कोटी रुपयाच्या कामाचे मी डिटेल्स त्याचे घेतोय. कोर्टाचे खोटे शिक्के मारलेले एका अधिकाऱ्यानं आणि त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करायच्या ऐवजी प्रमोशन मिळालेलं आहे. म्हणजे आंधळं दळतं कुत्रं पीठ खाते, अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे. जाणून घेऊयात कसा झाला हा सरकारी कामांमध्ये घोटाळा. अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट अध्यादेशाचा वापर करून ग्रामविकास खात्याच्या 25-15 योजनेअंतर्गत कामं देण्यात आली. त्या अध्यादेशाच्या आधारे ठेकेदारांनी कामं केली. मात्र कामं केल्यानंतर त्यांची बिलं जेव्हा सरकारकडे गेली तेव्हा छाननीत हा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर राज्यातील सर्व ग्रामविकास यंत्रणांना मंत्रालयातून सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले. तसंच अशा कामांना कागदपत्रांची छाननी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी आता